नोट करतोय 8:15 या ठिकाणी पहिला चेंडू पाहिला जातो. राऊंड विकेट चेंडू पाहिला गेला. डिबिक्सच्या कव्हर रिझर्व मध्ये वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडू विसावला. एक धाव आपण पाहतो. एका धावेने आपण पाहिलं गेलं. मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय जी खेळपट्टी आहे आपण स्टंप लेवलने बिलकुल धावू नका. विकेट टू विकेट जी खेळपट्टी तिला धावू नका, अन्यथा आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे ऑफिशियल त्या ठिकाणी धावेची पेनल्टी भेटेल. धाव शॉट त्या ठिकाणी दिली जाईल, त्यामुळे त्या गोष्टीचं आपण लक्ष द्यायचे. दुसरा चेंडू इनसाइड एज होती. शॉट थर्डमॅनला शतरक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या ठिकाणी पाहिलं गेलं जे पाहुणे बहुसंख्येने पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मैदान वाकतची स्पर्धा म्हटली गेली तर खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक नंदनवन क्रीडानगरी म्हणून या मैदानाचं नाव घेतलं जातं. फुल्लेचा चेंडू आहे. वाडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू आपण पाहतो. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करणार. या दरम्यान पहिला चौकार या स्पर्धेचा आपण या ठिकाणी पाहतो ठोकला गेलाय. एक चांगली स्पर्धा तुम्हा सर्वांच्या व्हिडिओ बघून वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा चेंडू समोर होता, चेंडूला उडवलाय लॉंग ऑन झोन मध्ये. जर खेळाडू आपण पाहिलं गेलं आणि इथे जर बाउंड्री लाईनची जे आपण पाहिलं ज्या एंडने गोलंदाजी 3 षटकं होणार तिथं तो वाईडिश आहे. आपण थोडंसं पाहिलं गेलं जी बाउंड्री लाईन थोडीशी दूरवर पाहिली गेली. जर जेव्हा 2 ओव्हर वाकस एंड कडून पाहणार आहोत त्या ठिकाणी पाहिलं गेलं बाउंड्री लाईन थोडीशी आपण पाहतोय एकदम समंदर आणि नजदीक त्या ठिकाणी पाहिली जाईल. म्हणजे ते 2 ओव्हर खूप महत्वाचे असतील या मैदानावरती. धावसंख्या स्कोर कार्ड 6 आकड्यावरती. राऊंड विकेट आला. लेग स्टंपच्या खूपच दूरवर चेंडू फेकला गेला. अतिरिक्त धाव पहिली धाव अवांतर धावसंख्या आपण पाहिली गेली ही स्कोर कार्ड वरती. पहिला एक्स्ट्रा चेंडू कोणी फेकला तर जरूर नाव घेतलं जाईल. पहिला चौकार कोणी या स्पर्धेमध्ये ठोकला तेही नाव घेतलं जाईल. टॅप केला चेंडूला. मिड ऑफ रिजन मध्ये शतरक्षक आहे, थोडंसं फोंबल जाणवलं गेलं. दरम्यान एकच धाव आपण या ठिकाणी पाहिली जाते. एका धावेने पहिलं षटक आपण पाहतोय या ठिकाणी. समांतर आपण पाहिलं गेलं शेवटचा चेंडू असेल. आणि धावसंख्या स्कोर कार्ड 8. चांगली सुरुवात आपण पाहतोय. इकडे वारे टीम ज्याला खऱ्या अर्थाने अनुभव आहे, बरेच वर्षे या स्पर्धा आपण पाहतो खेळत असतो. ओरपी चेंडू होता, उडवला चेंडूला डीप मिड विकेट झोन मध्ये. शतरक्षक चेंडूचा फक्त पाठला करत दरम्यान चेंडू जातो सीमारेषा पार. या स्पर्धेचा पहिला आणि पहिला षटकार. उपस्थित आहे त्यांनी सांगितलंय जर या ठिकाणी शादानने ज्यांनी या स्पर्धेचा पहिला चौकार डोकला, या स्पर्धेचा पहिला षटकार डोकला, त्यांनी येणाऱ्या स्ट्राईकला जेव्हा येईल आणि त्यानंतर लगेच षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक कर्णिकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देण्यात येईल. धन्यवाद साहेब. आपण पाहतो संघाला बोधित आणि प्रोत्साहित करण्यासाठी आपण पाहिलं गेलं नेहमीच पाडवल हे जे बक्षीस देणं म्हणजे काय, त्या खेळाडूला दिलेला आशीर्वाद. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. एक चांगला आकडा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती, कारण काही दिवस शिल्लक आहेत. विश्वरत्न, भारतरत्न, संविधान निर्माते, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येणाऱ्या 14 एप्रिलला आपण पाहतो 135वी जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती वारे संघाकडून दुसरं षटक पॉवर प्लेचं गोलंदाज विजयला आपण पाहतोय. विजय हा गोलंदाजी मार्क वरती आहे.
30 सर्कल आपण पाहिलं गेलं तर सजवलं गेलंय. तिसरा षटकी ह्याच एंडनी खेळवला जाणार आहे. म्हणजे हा दुसरा. त्यानंतर डिंग ब्रेक्स 3 षटकानंतर मैदानात जायचंय. जर तुम्ही गेलात नाही तर 4-5व्या षटकामध्ये पाणी घेऊन जाऊ नका. अत्यंत गरज असेल तर ऑफिशियल कॉल करतील. फुलेचा चेंडू 30 सर्कलचा पुरेपूर फायदा उचलत असताना स्वीपर झोन मध्ये कव्हर झोन मध्ये चेंडू ढकललाय. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. जुबॉनच्या बॅट मधून हा एक चौकार. आपण स्क्रीनवरती पाहू शकता जो ड्रोन व्ह्यू घेतला जातो बघा. संपूर्ण वाकस गाव आपण पाहतो स्क्रीनवरती पाहू शकता. झगमगती लाईट आपण पाहतोय. इथे पाहतोय जोरदार पहार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. जरूर आपण पाहतोय थोडस चेक जरूर केलं जाईल. चेक केलं जातं. केटीसीला इव्हेंट प्रोप्रायटर अजिंक्य पवार याच गावचे सुपुत्र. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये काय होतं ते त्यांनी दिलं. तर सेफ आहे. एक चांगलं क्षेत्र. तो चेंडू पाडल्यानंतर त्या आउटफील्डच्या इथून रिटर्न झाला तो. आणि नशीबवान म्हटलं जाईल कारण वारे टीम जिथे चेंडू बाहेर गेला नाहीये. जुबेरने चांगला फटका लगावला. 8.5 कडा होते एसटीच्या पाठीवर. तुझं फंबल जाणवलं गेलं. तिथे पाहतो आपण डॉट चेंडू आला. आज या संघामध्ये पाहिलं गेलं तर वारे टीम डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. सलगचे निर्धाव चेंडू पाहिले गेले. पहिला चेंडू होती चौकार आला अजय सर. त्यानंतर दुहेरी आली. लगातार 2 निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगला कमबॅक म्हटलं जाईल. 2 चेंडू या ठिकाणी कमबॅक करत असताना म्हटलं गेलं ना का जिथे एखादी सिच्युएशन भेटली जिथे पलटवार झाला तिथे आपण पाहतोय तो चेंडू अडला गेला. जो षटकार व्हायला पाहता तिथून तो कमबॅक करत असताना ते इनसाइड एज 8 कडा जरूर घेतली गेली. पाडवती चेंडू त्यानंतर आधारला एक सिंगल या दरम्यान पाहतो घेतली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. शेवटचा आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी असेल. दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. एक शेवटचा चेंडू पाहतो आपण. जसं आपण मॅच चालू होती ड्रोन व्ह्यू पाहिलं. संपूर्ण वाकसगाव आपण पाहतो. आज या ड्रोनच्या माध्यमातून त्याला कव्हर केलं गेलं. एक चांगला व्ह्यू आपण पाहिला गेला. एक चांगलं दृश्य आपण पाहिलं गेलं अजय सर. अफलातून वाकसगाव आपण पाहतो स्क्रीनच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून पाहिलं गेला. खालवटप्याचा चेंडू होता. सिंगल या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न. इथं खराब क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना या अगोदर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. चेंडू निघून गेला डीप मिड मध्ये. 4 धाव्यांसाठी चौकार. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. आता पाहुण्यांचा सन्मान मुख्य मंचावरती करणार आहोत आपण. सर्वप्रथम मी विनंती करेल या स्पर्धेचे आयोजक
सामाजिक कार्यकर्ते रोशनजी दळवी साहेबांना की आपण साहेब पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामॅन आपण कॅमेरा जरा मूव्ह करा. जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पहिला सन्मान करतो या स्पर्धेला आवर्जून ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहिली आणि ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं ते वावलोली ग्रामपंचायतीचे माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय योगेशदादा कांबेरे यांचा सन्मान या मुख्य मंचकावरती आपण पाहतोय. खरं तर कर्जत टेनिस बॉल क्रिकेट मध्ये रिव्हर शॉट पाहावा तर योगेशदादा कांबेरे यांचा, म्हणजे इंग्लंडचा केविन पीटरसन आणि त्यानंतर कर्जतचा योगेशदादा कांबेरे आणि त्यांचा मुख्य मंचावरती आपण सन्मान करतो. आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा आणि आमदार साहेबांचे कट्टर समर्थक, शिवसेनेचा एक प्रभावी चेहरा, युवा सेनेची ताकद, माजी सरपंच योगेशदादा कांबेरे यांचा सन्मान. त्यानंतर वावलोली क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू अमोल मोडक यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. भारताचा हार्दिक पांड्या 2017 नंतर आला, पण कर्जत तालुक्याचा वावलोली संघाचा जर ऑलराऊंडर पाहिला तर अमोल मोडक कित्येक वर्ष आपण पाहतो. कमी वयामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळला, दरवर्षी कर्जत प्रीमियर लीग आणि इतर स्पर्धामध्ये आपल्या गावाच्या वावलोली टीमचं देखील जो नेतृत्व करत होता ऑलराऊंडर अष्टपैलू अमोल मोडक याचा देखील सन्मान रोशनजी दळवी सामाजिक कार्यकर्ते या स्पर्धेच्या आयोजकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानाने इथे करत आहोत. मनपूर्वक स्वागत. त्यानंतर वावलेली संघाचा खरं तर आता गोलंदाजी मध्ये देखील एक हुकमाचा एक्का म्हणून ज्याची ओळख आहे तो कल्पेश कांबेरे याचा देखील सन्मान इथे केला जाईल. कल्पेशला विनंती करतो, कल्पेश आपणही या. आपला देखील सन्मान रोशनदादा दळवी सामाजिक कार्यकर्ते या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. सर्वांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर जाऊया आपण मॅच कडे. ओव्हर टू संदीप सर. 30 षटक प्रगती पथावरती आपण पाहिलं गेलं. यानंतरची मॅच आहे दोन्ही संघ अंजब विपक्ष मालेगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी हजर राहायचंय. जो संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित होणार नाही त्याला आयोजक सांगतील ती पेनल्टी स्वीकारावी लागेल. बघा आयोजकांनी सांगितलं इनिंग ब्रेक झाल्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी जर टॉस साठी जर तो ऑपोजिट संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला नाही किंवा दोन्ही कर्णधार उपस्थित झाले नाहीत तर एक षटक कमी करून 4 षटकांची मॅच होईल. किंवा एक कर्णधार उपस्थित आहे दुसरा कर्णधार उपस्थित झाला नाही तर येणाऱ्या कर्णधाराला टॉस विन दिला जाईल, त्याला बॅटिंग बॉलिंग स्वीकारण्याचा अधिकार दिला जाईल आणि ऑपोजिट संघाला धावांची पेनल्टी दिली जाईल. ह्याही दोन गोष्टी आपण पाहतो आयोजकांनी सांगितल्यात. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं प्रगती पथावरती आहे. दर्शनला आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. जुबेर आणि शादान ही जोडी मैदानावरती पाहतोय. सावध सुरुवात केली होती त्यानंतर धावगती वाढवली. इथे पहिला चेंडू होती चौकार, त्यानंतर डॉट चेंडू आला, सिंगल आली आणि इथे वाईट आली. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 32 या आकड्यावरती. 32 लॉस फॉर 0 विकेट. अजूनही कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. इथे पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंच 2 हात समांतर करतात. धावसंख्या अवांतर स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. चमचम त्या ट्रॉफीसाठी गवसती घालणारी संघ आपण या ठिकाणी पाहतोय. 2च्या साहाय्याने आपण पाहतोय ही जी विकेट आहे आणि खऱ्या अर्थाने खेळपट्टी स्क्रीनवरती पाहू शकतो. अफलातून खेळपट्टी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि हे जर मैदान पाहिलं गेलं नंदनवन जी सर्कल लाईट आहे ना दादा त्याच्यामुळे मैदान अजूनही आपण पाहतोय चमकदार बनलं जातं. याचा पहिल्यांदा वापर दामतच्या मैदानावरती केला गेला आणि त्यानंतर पाहतोय संपूर्ण या कर्जत टेनिस क्रिकेटच्या विश्वात आपण पाहतोय या ठिकाणी पाहतोय. संदीप सर वाकसची स्पर्धा म्हटलं ना तर वाकस गावातील असा एकही ग्रामस्थ नसेल की जो स्पर्धेमध्ये सहभागी नसेल. आणि या दरम्यान आपण पाहतोय राजेंद्र वैखरे आणि वाकस क्रिकेटचा सुपरस्टार ऋतिक दळवी याचं देखील आगमन होत आहे.
राजेंद्र वैकरे आणि मी ऋतिक दलवीला विनंती करायला की आपण दोघांनीही स्टेजवरती यावं. आपला आमदार ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. जरूर जरूर मी सांगितलं जेव्हा प्रथमतःच आपण जेव्हा संभाषणाला सुरुवात केली, ही जी स्पर्धा आहे ना या ग्रामस्थांशिवाय अपुरी आहे. या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. वाईट चेंडू आणखी अवांतर धाव आपण पाहतो स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. त्यानंतर ऋषिकेश मोरे हा देखील एक चांगला गेम फिनिशर आहे वाकस टीमचा. ऋषिकेश मोरेलाही विनंती केलं, ऋषिकेश आपण स्टेजवरती या. आमदार ट्रॉफी मध्ये आपलं देखील स्वागत. बघा कल्पे, जे आपण कांबेरे यांनी आमच्या कानात सांगितलंय, ज्यांच्या नावाने नेहमी स्पर्धेसाठी वाहतो पारितोषिक त्यांना दिलं जात आहे, पण आज पाहुणे म्हणून या ठिकाणी आहेत आमचे योगेश दादा कांबेरे आणि यांच्याकडून पारितोषिक लागले जात आहे. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय 2000चं कॅश प्राइज असणार आहे. फुल लेनचा चेंडू आहे, फुल टॉस चेंडू ग्लास केला डी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो त्या ठिकाणी. 1 2 3 4 वेळा अटेंड केलं चेंडू पकडण्याचा, त्यानंतर सावरलं स्वतःला आणि आपण पाहतोय वन शॉट. एक धाव या ठिकाणी कमी घेतली जाईल. आपण पाहतोय आमचे ऑफिशियल आहेत हरीश यांनी सांगितलं वन शॉट म्हणजे एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धाव्याने स्कोर कार्ड आपण पाहतो अग्रेसर होतोय. आता परत 10 चेंडू फेकले त्या गोलंदाजाने आणि त्यामध्ये जर आपण लिगल पाहिलं गेलं तर चेंडू फक्त झाले ते 5 चेंडू एक्स्ट्रा फेकले. चांगला फटका आपण पाहतो, मिनी हेलिकॉप्टर उडवलं गेलं, ग्लास केलं आणि हा जो फटका लगावला ना जरूर आपण पाहतो दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी होतोय. फलंदाज धावबाद, पहिली विकेट धावबादच्या स्वरूपात आपण पाहतोय. शादानला माघारी परतावं लागला. फटका पाहिला गेला ना, हा फटका नेहमी चर्चेत राहिला कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आणि कित्येक वेळा अमोल मोडक हा फटका आपण त्यांना खेळताना पाहतो. कारण स्पर्धा म्हटली गेली आणि क्रिकेट खेळाडू म्हटली गेली, चांगला फटका नेहमीच त्या पद्धतीने लगवलं जातं. विकेटचं पत्र आपण या ठिकाणी पाहतोय. चेक गायकवाड सर, आपण षटक इथून कंप्लीट झालं. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊया. मी धर्माप्पा शेळक्यांना विनंती करायला की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण वाकस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंता दलवे साहेबांचा सन्मान, मी विनंती करतो अनंत दलवे साहेब आपण या. धर्माप्पा शेळके यांच्या शुभ हस्ते माजी सरपंच अनंत दलवे साहेबांचा सन्मान आमदार चषक 2026 मध्ये या ठिकाणी करण्यात येईल. त्यानंतर मी योगेशजी दळवी यांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय संतोषजी वैकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेशजी दळवी यांच्या शुभ हस्ते संतोषजी वैकरे साहेबांचा सन्मान. त्यानंतर मी विनंती करेल जयदाजी दळवी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते भाऊ शेळके साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेशजी दळवी साहेब, जयदाजी दळवी, आपण दोघांनीही पुढे या. आपण सर्वप्रथम भाऊ शेळके साहेबांचा सन्मान. खरं तर ज्या व्यक्तीने पहिल्यांदा वाकसची क्रिकेट टीम बनवली, वाकसचं क्रिकेट सुरू केलं, ते भाऊ शेळके साहेब यांचा सन्मान. अमरज्योत क्रिकेट संघ वाकस ही पहिली टीम आणि ती पहिली टीम बनवणारे भाऊ शेळके साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर मी जयदाजी दळवी यांना विनंती करेल आदरणीय चंद्रकांतजी मोरे साहेबांचा सन्मान. चंद्रकांतजी मोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. खरं तर वाकसची कुठलीही स्पर्धा म्हटली ना तर वाकस क्रिकेटमध्ये युवकांचा जेवढा सहभाग असतो ना त्याही पेक्षा थोडा मोठ्यांचा सहभाग ही वाकस क्रिकेटची ओळख राहिलेली आणि चंद्रकांतजी मोरे यांचा सन्मान जयदाजी दळवी यांच्या शुभ असते. त्यानंतर आदरणीय नंदकुमारजी गाडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नंदकुमारजी गाडे साहेब आपण या. मी विनंती करेल संतोषजी वैकरे साहेबांना की नंदकुमारजी गाडे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर थोरा मोठ्यांचा आशीर्वाद, थोरा मोठ्यांची साथ. आणि त्यानंतर आदरणीय दुंदा कांबरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी राजेंद्र नानांना विनंती करेल आपण या. आपल्या शुभ असे दुंदा कांबरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. वाकस ग्रामपंचायतीचे कार्य सम्राट सरपंच आदरणीय संजय दादा तांबोली यांचं देखील आगमन या ठिकाणी. संजय दादांना विनंती केला आपण या. तत्पूर्वी आपण रामा वैखरे साहेबांचाही सन्मान, सध्या दुंदा कांबरी साहेबांचा सन्मान तुम्ही लाईव्ह स्क्रीनवरती पाहतात. राजेंद्र मोरे नानांच्या शुभ, एका बाजूला मॅच सुरू राहील, पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर रामा वैखरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल.
मी विनंती करतो राजेंद्र मोरे नानांना की आपल्या शुभ हस्ते आपण रामा वैखरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. खरं तर हे सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि त्यानंतर रोहिदासजी वैखरे यांना विनंती करायला आपण स्टेजवरती या. त्यानंतर मी विनंती करतो रवींद्र खांबाले दादांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते पुढील सन्माननीय परशुरामजी शेळके साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. परशुरामजी शेळके साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर शंकरजी जाधव साहेबांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो सर्वांना की आपण सर्वांनी या आणि सन्मानाने हा सन्मान स्वीकारा. एका बाजूला मॅच सुरू आहे, प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. स्कोरवर आपण मॅच कडे लक्ष द्या. या दरम्यान पाहतो वाकस पंचायतचे विद्यमान कार्यसम्राट सरपंच माननीय संजय दादा तांबोली साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर मी रोहिदास वैखरे दादांना विनंती करायला आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करेन रोहिदासजी वैखरे यांना की योगेश दळवी दादा यांचा सन्मान या ठिकाणी करावा. योगेश दादा आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर शिवाजी माळी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो शिवाजी माळी साहेबांना आपण या ठिकाणी यावं. शंकर माळी साहेबांचाही सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. आमदार ट्रॉफी मध्ये वाकस गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व बालारामजी दळवी यांना विनंती करेल आपण पुढे आणि आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. शंकरजी माळी साहेब, शिवाजी माळी साहेब यांचा सन्मान बाळाराम दळवी यांच्या शुभ हस्ते लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहतात. जर विकेट वरती तुम्ही धावत राहिलात, पहिली धाव आपण पाहतो, त्यानंतर तीही शॉर्ट रन दिली जाईल. विकेट वरती आपण पाहतोय जर ऑफिशियल ठरले गेले, ऑफिशियलनी जर निर्णय घेतला, त्यामुळे विकेटच्या मधोमध धावू नका ही विनंती असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं या ठिकाणी समाप्त झालंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 या आकड्यावरती आहेत. तर मी विनंती करेल या ठिकाणी जयदास दळवी साहेब आपण शंकरजी माळी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि वाकसची टीम म्हटलं दुबईत जरी खेळली तरी तिथे पोहोचतील ते शंकरजी माळी साहेब. प्रत्येक स्पर्धेला आवर्जून हजेरी लावणारे वाकस क्रिकेटचे प्रत्येक संघाचे कट्टर समर्थक शंकरजी माळी यांचा सन्मान. यानंतर आपण यानंतर खरं तर आदरणीय संतोषजी जगे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. वाकसचे जुने जाणते कॉमेंटेटर देखील आहेत आणि मी संदीप खांबाले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी जगे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये वाकसकरांचं क्रिकेटवरती प्रेम किती अफाट प्रेम आहे आणि प्रत्येक ग्रामस्थांचा देखील आपण सन्मान संतोषजी जगे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतो. आणि त्यानंतर क्रीडा स्पर्धा म्हटल्यानंतर नाईट स्पर्धेचे आयोजक देखील ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं तर धर्माप्पा शेळके यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो धर्माप्पा आपण स्वागत कक्षामध्ये आणि आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो संदीपजी खांबाले यांना की आधी आपण धर्माप्पा शेळके यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. आगमनासाठी आपण पाहतो या षटकासाठी शरीफ कर्णेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालाय. अंजब बी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे बघा. मालेगाव बी कालभैरव क्रिकेट संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर आणखीन एक षटकार आला तर आफताब काजी यांच्याकडून 500 रुपये असतील. त्यानंतर मी भरतजी दळवी यांना विनंती करेल आपण पुढे या आपला देखील सन्मान. आधी मी कैलास दादा वैखरे यांना विनंती करेल आपण संदीप खांबाले दादांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्यानंतर भरत दळवी दादा यांचा देखील सन्मान आणि सन्माननीय सर्वांचे लाडके सरपंच साहेब
आदरणीय संजय दादा तांबोली यांचं देखील आगमन आमदार ट्रॉफी मध्ये. संजय दादा आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर भरतजी दळवी साहेबांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी त्यानंतर विनंती कर रोहिदासजी वैखरे यांना की आपण यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी भरतजी दळवी यांना विनंती करेल आपण रोहिदासजी वैखरे यांचा सन्मान या ठिकाणी करावा आपल्या शुभ हस्ते. तर स्कोर कार्ड आपण पाहूया. या ठिकाणी पाचवं षटक, शेवटचं अंतिम षटक. या ठिकाणी 3 चेंडू झालेत आणि धावसंख्या 51 51 आकड्यावरती. अंजबी आपलाही कॅप्टन या ठिकाणी थांबवायचे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मालेगाव टीम या ठिकाणी उपस्थित आहे, अंजबी टीम आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिडल आपण पाहिलं, लॉंग ऑफ मधून चेंडू काढला, स्ट्रेटवर पाहिलं गेलं, अत्यंत सुंदर फटका. फलंदाज जुबेर याच्या बॅट मधून आवडतो, सलामी आलाय जुबेर. आतावर पाहतोय जसं नांगर रोहून या ठिकाणी मैदानात उपस्थित आहे. सर थँक्यू संदीप सर. थोडं थांबवतो. आणि या दरम्यान वाकस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रवींद्र खांबाले दादा यांचा देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करतो माजी सदस्य रवींद्र खांबाले दादांना की आपण या आपलं सहर्ष स्वागत. या दरम्यान फटका आपण पाहतोय, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल अडवला, फेक करतात, दुसऱ्या रनसाठी इंटरेस्ट आणि फलंदाज आउट. विकेट इथून आउट झालेले. आणि आदरणीय रवींद्र खांबाले दादा वाकस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांचा सन्मान आमदार चषक 2026 मध्ये कैलास वैखरे दादा यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आदरणीय राजेंद्र मोरे नानांचा सन्मान, राजेंद्र मोरे नानांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी संतोषजी वैखरे यांना विनंती करतोय, संतोषजी वैखरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजेंद्र मोरे नानांचा सन्मान आपण करावा. बघा, आफताब काजी यांच्याकडून पारितोषिक झाले. चौकार या षटकार येऊन द्या, 500 रुपयाचं पारितोषिक मिळवा असं त्यांनी सांगितलंय. इनसाइड एज पाहिलं गेलं आणि बॅटची अब्बरच घेतली गेली आणि चौकार या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती आलाय. आफताब काजी आपलं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा करा, इथे जमा करा. आणि खऱ्या तर चौकारच्या सहाय्याने 5 षटकाची समाप्ती, इनिंग ब्रेक आपण पाहतो. या ठिकाणी स्कोर कार्ड धावफलकावरती लागले गेले ते 60 धावा, 61 धावांची गरज असेल विजयासाठी आपण पाहतो वारे टीमला. यानंतर टॉस केला जाईल. या अंजब बी टीम वर्सेस कालबरोबर मालेगाव बी टीम या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. थँक्यू सर. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी. आणि तत्पूर्वी खरं तर वाकस आपण टेनिस बॉल क्रिकेटवरचं प्रेम पाहिलंय, पण वाकस गावातील लेदर क्रिकेट जो छान पद्धतीने खेळतो आणि उद्याच्या वाकस गावाच्या क्रिकेटचं नेतृत्वही करेल, तर ऋग्वेद मोरे याच्या पिताश्री रवींद्र मोरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो रवींद्र मोरे यांना की आपण या ठिकाणी यावं आणि संतोषजी वैखरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण रवींद्र मोरे साहेबांचा सन्मान मुख्य मंचावरती करत आहोत. इनिंग ब्रेक झाला, दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहा. आणि त्यानंतर जयदासजी दळवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल संतोषजी वैखरे साहेबांच्या शुभ हस्ते. जयदासजी दळवी साहेबांचं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर बाळारामजी दळवी साहेबांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती करतो बाळारामजी दळवी यांना आपणही या. टीम कॅप्टन अंजब बी संघाचे आपण टॉस साठी या आणि मालेगाव बी आपण टॉस साठी या. बाळारामजी दळवी साहेबांचंही स्वागत. चला, अंजब बी चे कॅप्टन आणि मालेगाव बी टीमचे कर्णधार आपण दोघांनी टॉस साठी या. मी वारे गावचे युवा उद्योजक मयूरजी मसे यांना विनंती करेल की आपण सन्मानाने या. वाकसकरांच्या या स्पर्धेमध्ये आमदार ट्रॉफी मध्ये मयूर मसे दादा यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. अंजब बी चा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. मालेगाव बी संघाचा कर्णधार आपण टॉस साठी आणि मी मयूर दादा मसे यांना विनंती करेल
की आपण मुख्य मंचकावरती यावं जिथे आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. मी विनंती करेल रोशनजी दळवी साहेबांना की आपण युवा उद्योजक वारेगावचे मयूर मसेदादा यांचा सन्मान या ठिकाणी करावा. मालेगाव बी संघाचा कर्णधार विनंती करतो की आपण टॉस साठी या आणि लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतात यंग हँडसम डॅशिंग युवा उद्योजक मयूरदादा मसे यांचा सन्मान आमदार चषक 2026 मध्ये स्पर्धेचे मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते रोशनजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. सहर्ष स्वागत. चला मालेगाव टीमचा कॅप्टन आपण लवकर या. जर पाहिलं गेलं ना एक रील स्टार आहेत ते युट्यूबर आहेत अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतो येत असतात आणि जर पाहिलं गेलं मयूरजी मसे यांची मिसेस आपण पाहतो स्टार कलाकार आहेत आणि त्यांचीही आपण अनेक रील्स आपण पाहिलं गेलं यूट्यूबरमध्ये एक नाव चांगलं घेतलं जातं अनेक व्ह्यूअर्स आहेत त्यांचे आणि खऱ्या अर्थाने काय होतो त्यांचे फॉलोअर्सही खूप आपण पाहतो जास्त प्रमाणात आहेत आणि मयूर दादा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातोय. चला आता शेवटची सूचना आहे मालेगाव बी संघाला जर का इनिंग सुरू होण्यापूर्वी कर्णधार टॉस साठी आला नाही तर मात्र विपक्षी टीमला टॉस विन दिला जाईल. महत्वाची सूचना मालेगाव बी संघ लक्षात घ्या. अंजप बी संघाचा कर्णधार इथे टॉस साठी उपस्थित झाले जर का आपण आला नाहीत तर मात्र तुम्हाला कदाचित आयोजकांच्या वतीने पेनल्टी सुद्धा दिली जाईल. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. मालेगाव बी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र अंजप बी संघ आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन धर्माप्पा शेळके यांना की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे आपण करावा. दोन्ही कॅप्टन जॉईन झालेले आहेत. एका बाजूला अंजप बी दुसऱ्या बाजूला मालेगाव बी. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस बॉक्स मध्ये धर्माप्पा शेळके यांच्या शुभ हस्ते. हेड इज द कॉल. टेल टॉस जिंकलाय मालेगाव बी संघाने. कॅप्टन 2 मिनिटं दोन्ही कॅप्टन आपण जॉईन व्हा. मी विनंती करा आपण असं नसतं. मालेगाव टीमने टॉस जिंकलाय. कॅप्टन सर्वप्रथम आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग. मालेगाव बी टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. आपण ज्या स्पर्धेची वाट पाहतो आमदार चषक 2026 कसं वाटतंय वाकसकरांचं हे नियोजन? खूप छान वाटतं आयोजन. मालेगाव बी संघाने फिल्डिंग घेतलेले आयोजनाचं खूप सारं कौतुक त्यांनी केलेलं. चला दुसरीकडे अंजप बी संघाचे कर्णधार रोहिदास आपल्यासोबत जॉईन आहेत. बॅटिंग ते करणारे रोहिदास. आज अंजपचा जो संघ बॅटिंग आज कोणत्या बॅट्समन आहे टीम मध्ये की जे एकदम स्ट्रॉंग फलंदाजी आपल्या टीमची दाखवणार आहेत? महेश दुले, रोहित जोगले, महेश जोगले भरपूर. आणि त्याचबरोबर रोहिदास महत्वाचा मुख्य प्रश्न आहे की खरं तर या स्पर्धेचं दमदार नियोजन रोशन शेठ दळवे आणि वाकसकरांच्या वतीने करण्यात आले. कसं वाटतं या स्पर्धेचं हे नियोजन? नियोजन तर खूप छान आहे. थँक्यू. आपल्याला शुभेच्छा असतील मॅचसाठी. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज संदीपजी गायकवाड सरांचा. थँक्यू अजय सर. आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने ओपनिंग पासून पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत अजय डायरी सर यांनी आज खऱ्या अर्थाने स्पर्धा संमेलनाची सुरुवात या ठिकाणी केली. त्यांचं मनापासून धन्यवाद. बघा आपण पाहतोय या ठिकाणी आमचे शरीफ कर्णेकर आणि त्याचबरोबर आमचे आफताब काझी यांच्याकडून ते 500-500चं पारितोषिक आपण पाहिलं गेलं. जुबेरसाठी आरमानसाठी आपण पाहतोय षटकर आणि चौकार जे पारितोषिक आलं होतं अरमानसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा झाले. मान्यवर खऱ्या अर्थ थोडी रजा घेतात आणि लंच ब्रेक असेल त्यांच्यासाठी आपण पाहतोय. जेवणाचा ब्रेक असेल थोड्या वेळानंतर पाहुणे या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होतील. स्ट्राईकला तो फलंदाज समीर 61 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक पॉवर प्लेज उजेफा हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पोटलवाडी संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. संघ पाहिलं तर पोटल आणि पोटल पाली वाडी हे सगळे आपण पाहतो ते एकच आपण पाहिलं गेलं झालं
अनेक वेळा स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी केल्यात. पोटलची स्पर्धा केली होती आम्ही पाहतो. पालीची स्पर्धा देशमुख यांची स्पर्धा आम्ही केली होती. कारण पाहिलं गेलं तर त्यांनाही तेवढं प्रॅक्टिससाठी मैदान नाही आहे आपण ह्या एरियामध्ये. आणि इतर ठिकाणी फक्त क्रिकेटची मैदान आणि घरगुती मैदानावरती एक नॉर्मल प्रॅक्टिस यांची चालू असते ना. आज संघ आपण पाहिलं गेलं पण आज अफलातून बॅटिंग केली. 60 धावा आपण पाहतोय. त्यामध्ये पाहिलं गेलं तर धावा माननीय भास्कर दादा कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी भास्कर दादा कांबळे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. दमदार ट्रॉफी आमदार चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पियुष पाटील पिंपलोलीवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. पियुष दादा पाटील आपणही व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. थोडंसं आपण पाहिलं थोडं शॉट होता. खालवट टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट शॉट नव्हता जरूर पण त्या ठिकाणी पाहतोय जी बॅटची जी स्पीड होती या स्पीडमध्ये चेंडू निघाला. बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चेंडू आणि 47 धावांची गरज या ठिकाणी असेल. मित्रांनो स्पर्धा म्हटली गेली तर अनेक स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेनंतर वेनगावच्या मैदानावरती स्पर्धा पाहणार आहोत. त्यानंतर खांडपेच्या मैदानावरती रजनी स्पर्धा पाहणार आहोत. त्यानंतर पाहतो आपण दामसच्या मैदानावरती खुरमबाई नजरे आणि बबलूदादा नजरे आयोजित स्पर्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. एक महत्त्वपूर्ण सुंदर असं क्रीडा नगरी दामस क्रीडा नगरी आणि तिथे एक भव्य दिव्य रजनी स्पर्धा आपण पाहणार आहोत. या दरम्यान पाहतो भास्कर दादा कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो फलंदाज एक बेहतरीन हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सरने षटकार.
खेळाडू कक्षामध्ये जे सपोर्टर किंवा एक्स्ट्रा प्लेयर आहे त्यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीने की आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हा. मालेगाव बी संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या दरम्यान पाहतोय प्रयागच्या बॅट मधून आणखी एक दमदार फटका चौकार या ठिकाणी अर्जित होतोय. ऑफिशियल पाहिला हरेश आम्ही हालला होतो आणि रवी आम्ही पाहिलं गेलं रविदादांचा सुपुत्र आपण पाहतो या ठिकाणी दीपक हालला पाहिलं गेलं. जे ऑफिशियल आमच्या सोबत होते ते ज्या चौकार षटकाराची एन्जॉय करत होते ना तिथून वारा घुसला आमच्या आरेश करले यांच्याकडे आणि तो षटकाराची घोषणा त्यांच्या माध्यमातून झाली. प्लीज वारे टीम शेवटचा अंतिम असेल तुम्हाला पुकार. जे एक्स्ट्रा आहे त्यांना लगेच उतरावा आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे. 9 बॅट्समॅन पाहिजे तिथे एक्स्ट्रा कोण नको नाही तर आयोजक पॅनल्टी देतील. आता आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे सूचनेचं पालन करा प्लीज. मी सर्वांना विनंती करतो मयूर दादा मसे आणि सर्व मित्र परिवाराला आपण स्टेजवर या. आयोजकांच्या वतीने मी आपल्याला सन्मानित करण्यासाठी देखील करत आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण आलात या क्रीडा स्पर्धेला. आपण या मंचावरती येऊन आसन 34 झाले दादा. 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 27 धावांची गरज आहे. मालेगाव बी संघाचा कर्णधार आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधा. ज्याप्रमाणे पाहतो जुबेर खिल्ला ज्याप्रमाणे पाहिलेलं शादान खिल्ला जुबेरने 24 शादानने 16 आणि 18 धावा और तो अरमान जो वनडाऊनला गेला होता या तिघांनी मिळून ज्या 60 धावा आपण पाहतो धावफलकावरती लावल्या. त्यानंतर पाहतो त्याला सडेतून उत्तर देत असताना सलामीला गेलेला प्रयाग अफलातून कामगिरी या ठिकाणी करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हुजेफा मालदार ज्याने पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं आणि तोच हुजेफा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज झालाय. 18 चेंडू 34 धावा झाल्यात. 18 चेंडू 27 धावांची गरज. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. समोर झेल करण्याचा प्रयत्न खालवर होता. चेंडू अडवणं गरजेचं होतं. या दरम्यान 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकार पाहिले होते आणि इथे 5वा चौकार लगातार समीरच्या बॅट मधून आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून बॅटिंग लाजवाब कामगिरी. जिथे 18 चेंडू 27 धावांची गरज होती इथे या पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतो 2 चौकार आलेत. सलगचा 5 चौकार आपण पाहिले समीरच्या बॅट मधून. या स्पर्धेचं एक चंग गाठण्यासाठी आपण पाहतो स्पर्धेला अजूनही शोभित करण्यासाठी हा 6वा चौकार या ठिकाणी लगातार 6वा चौकार या ठिकाणी येईल का. अनेक बॅट्समन आहेत ज्यांनी लगातार 6 चौकार ठोकलेत. समीर त्या यादीमध्ये जाणार का. ग्लास केला हलक्या हाताने आपण पाहतो बॅक टू बॉलर चेंडू आला. अनेक आहेत आपण पाहिलं गेलं. मी सुगव्याचा बालाला आपण पाहू शकतो. साई आहे
त्यानंतर आदम अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपण पाहतोय. इथे जर विचार केला तर आपण वाकसगाव म्हटलं तर अनेक खेळाडूंचं भरणं आपण पाहतोय. अनेक चांगले खेळाडू त्यांनी हे रेकॉर्ड बनवलेत. इथे पाहतोय समोर आपण पाहतो केल्याचा प्रयत्न बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. स्टेप आउट जरूर केलं होतं पण खूप हाईट होते आणि इथे पंचांनी नो घोषित केलंय. भीमरचा मारा ज्याला नसतो थारा या चेंडूवरती जरूर विकेट